बातमी मुंबईतून आहे। पाणी शिरल्यानं बंद असलेलं आचार्य यात्रे चौक मेट्रो स्टेशन हे आता सेवेत आलेले आहे। मेट्रो स्थानका स्वच्छ करून पुन्हा एकदा सेवा सुरू झालेली आहे। भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे सेवा प्रभावित झाली होती। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 26 तारखेला मुंबईत पडलेल्या मोठ्या पावसामुळे भूमिगत मेट्रोला सगळ्यात जास्त फटका बसलेला होता आणि त्यानंतर वरळीतलं आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानक हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं होतं। या स्टेशनवरती मोठ्या प्रमाणामध्ये चिखल, त्याचबरोबर गाळ आणि पाणी हे प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचलेलं होतं। मेट्रो स्थानकाच्या सगळ्या पायऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात पाण्याचे धबधबे पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर हे स्टेशन पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळत होते। ही पुढच्या बाजूला जी पांढरी भिंत आपल्याला पाहायला मिळते आहे, त्या भिंतीच्या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानंतर पाण्याचा मोठा जो काही प्रवाह आहे तो स्थानकापर्यंत पोहोचला आणि यानंतर या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिखल, त्याचबरोबर पाणी सुद्धा साचलेलं होतं आणि त्यानंतर हे स्टेशन बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता। 8 दिवसापासून या सगळ्या स्थानकावरती मेट्रोच्या साफसफाई सुरू होती, वेगवेगळी कामं सुरू होती आणि डागडुजीची कामं झाल्यानंतर पुन्हा एकदा हे स्टेशन जे आहे मेट्रोचं ते कार्यान्वित झालेलं आहे। मात्र आत्ताचे दृश्य आपण या स्थानकावरची पाहणार आहोत की कशा पद्धतीने ही सगळी साफसफाई जे ते करण्यात आलेली आहे, पूर्ण स्थानक कशा पद्धतीने क्लीन करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी हे स्टेशन जे आहे ते कार्यान्वित झालेलं पाहायला मिळते। कॅमेरामन कमलेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।